Hello friends, today we are going to learn warming up and chit chat of unit number 3.1 Coromandel Fishers from standard 9th English. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 3.1 कोरोमंडल फिशर्स या कवितेचा वॉर्मिंग अप आणि चिटचॅट अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात. चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी. क्वेश्चन: व्हॉट टाइम डू यू गेट अप इन द मॉर्निंग? तुम्ही सकाळी किती वाजता उठता? आन्सर: आय गेट अप ॲट 6 o'clock. नेक्स्ट क्वेश्चन: व्हॉट टाइम डू यू गो टू बेड? तुम्ही किती वाजता झोपता? आन्सर: आय गो टू बेड ॲट 10 o'clock. नेक्स्ट क्वेश्चन: वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज? तुम्ही तुमच्या सुट्ट्या कोठे व्यतीत करता? आन्सर: आय स्पेंड माय हॉलिडेज ॲट माय ग्रँडमदर्स होम. नेक्स्ट क्वेश्चन: व्हॉट ॲडव्हेंचर्स डू यू लाईक? बोटिंग, ट्रेकिंग, स्कुबा डायव्हिंग, माउंटेनरिंग ऑर समथिंग एल्स? तुम्हाला कोणते साहस आवडते? बोटिंग, ट्रेकिंग, स्कुबा डायव्हिंग, पर्वतारोहण किंवा आणखी काही? आन्सर: आय लाईक ट्रेकिंग. नेक्स्ट क्वेश्चन: आफ्टर यू फिनिश युअर एज्युकेशन वुड यू लाईक टू वर्क क्लोज टू नेचर? तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला निसर्गाच्या जवळ काम करायला आवडेल का? आन्सर: आफ्टर आय फिनिश माय एज्युकेशन आय वुड लाईक टू वर्क क्लोज टू नेचर. नेक्स्ट क्वेश्चन: व्हॉट वुड यू लाईक टू डू? तुम्हाला काय करायला आवडेल? आन्सर: आय वुड लाईक टू वर्क इन फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉर सेव्हिंग नेचर. नेक्स्ट क्वेश्चन: एक्सपांडिंग हॉरिझन्स. क्वेश्चन ए: राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन रिलेटेड टू द फॉलोइंग. यू शुड हॅव ॲटलिस्ट 20 वर्ड्स इच. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दाशी संबंधित कमीत कमी 20 शब्द लिहा. यू मे रेफर टू युअर जॉग्राफी टेक्स्टबुक ऑर अदर सोर्सेस फॉर दॅट पर्पज. आणि त्यासाठी तुम्ही तुमचे भूगोलाचे पाठ्यपुस्तक किंवा इतर स्रोत वापरू शकता. देन ट्राय टू फाइंड इंग्लिश वर्ड्स ऑर आयटम्स फॉर द वन्स यू हॅव रिटन. आणि त्यानंतर तुम्ही लिहिलेल्या शब्दांसाठी समानार्थी इंग्रजी शब्द शोधण्याचा प्रयत्न करा. आन्सर: फर्स्ट वर्ड सी रिलेटेड वर्ड्स: वॉटर, फिश, स्टॉर्म, होवेज, शिप, शोअर, ब्रीज, टाइड, फिशिंग आणि सेलर. नेक्स्ट वर्ड विंड रिलेटेड वर्ड्स: रेन, स्टॉर्म, सायक्लोन, मॉन्सून, ब्रीज, वेदर, विंडमिल, विंडफॉल, ह्युमिडिटी अँड ब्लो. नेक्स्ट वर्ड स्काय रिलेटेड वर्ड्स: सन, मून, स्टार, क्लाउड, रेनबो, व्हॅक्यूम, ॲटमॉस्फिअर, ॲस्ट्रॉनॉमी, प्लॅनेट, सॅटेलाइट, स्पेस अँड कॉमेट. नेक्स्ट वर्ड लँड रिलेटेड वर्ड्स: आन्सर: सॉइल, प्लॉट, डेझर्ट, लँडस्लाइड, लँडस्केप, फॉरेस्ट, व्हॅली, रिजन, लँडलॉर्ड, माउंटेन, कॉन्टिनेंट अँड ॲग्रिकल्चर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन बी: प्रिपेअर अ बायलिंग्युअल ग्लॉसरी फॉर ईच ऑफ दीज टॉपिक्स. मित्रांनो, वरील प्रत्येक विषयाचा द्विभाषिक शब्दसंग्रह तयार करा. सी. आन्सर: वॉटर म्हणजे पाणी, फिश म्हणजे मासा, स्टॉर्म म्हणजे वादळ, सेलर म्हणजे खलाशी, होवेज म्हणजे मोहीम आणि शिप म्हणजे जहाज, शोअर म्हणजे किनारा आणि ब्रीज म्हणजे वारा, टाइड म्हणजे भरती आणि फिशिंग म्हणजे मासेमारी. नेक्स्ट वर्ड विंड. आन्सर: रेन म्हणजे पाऊस आणि स्टॉर्म म्हणजे वादळ, सायक्लोन म्हणजे चक्रीवादळ आणि मॉन्सून म्हणजे पावसाळा.
वेदर म्हणजे हवामान आणि विंडमिल म्हणजे पवनचक्की, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता आणि ब्लो म्हणजे वाहने, ब्रीज म्हणजे वाऱ्याची झुळूक आणि विंडफॉल म्हणजे वादळ. नेक्स्ट वर्ड स्काय. आन्सर सन म्हणजे सूर्य आणि मून म्हणजे चंद्र, स्टार म्हणजे तारा आणि क्लाउड म्हणजे ढग, रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य आणि व्हॅक्यूम म्हणजे पोकळी, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण आणि ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र, प्लॅनेट म्हणजे ग्रह आणि सॅटेलाइट म्हणजे उपग्रह, स्पेस म्हणजे अवकाश आणि कॉमेट म्हणजे धूमकेतू. नेक्स्ट वर्ड लँड. आन्सर सॉइल म्हणजे माती आणि प्लॉट म्हणजे भूखंड, डेझर्ट म्हणजे वाळवंट, रॉक म्हणजे खडक, फर्टाईल म्हणजे सुपीक आणि फॉरेस्ट म्हणजे जंगल, व्हॅली म्हणजे दरी आणि रिजन म्हणजे प्रदेश, क्रॉप म्हणजे पिके आणि माउंटेन म्हणजे पर्वत, कॉन्टिनेंट म्हणजे खंड आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन सी. अरेंज द ग्लॉसरी इन 2 ways. वरील शब्दसंग्रह पुढील 2 प्रकारे मांडा. 1. अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ लेटर्स इन युअर मदर टंग. त्यातील पहिला आहे तुमच्या मातृभाषेतील अक्षरांच्या वर्णानुक्रमाने. मित्रांनो, आपण सीचं अल्फाबेटिकल ऑर्डर पाहूयात. किनारा, खलाशी, चक्रीवादळ, जहाज, पाणी, पाऊस, पावसाळा, भरती, मासा, मोहीम, मासेमारी, वादळ आणि वारा. उर्वरित उदाहरणे मित्रांनो तुम्हाला स्वतः सोडवायची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 2. अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर A to Z. मित्रांनो, A to Z अशा इंग्रजी वर्णानुक्रमाने वरील गटातील शब्द लिहा. आन्सर सी. अल्फाबेटिकल ऑर्डर ब्रीज, फिश, फिशिंग, सेलर, शिप, शोअर, स्टॉर्म, टाइड, होवेज आणि वॉटर. नेक्स्ट वर्ड विंड. आन्सर ब्लो, ब्रीज, सायक्लोन, ह्युमिडिटी, मॉन्सून, रेन, स्टॉर्म, वेदर, विंडफॉल आणि विंडमिल. नेक्स्ट वर्ड स्काय. अल्फाबेटिकल ऑर्डर ॲस्ट्रॉनॉमी, ॲटमॉस्फिअर, क्लाउड, कॉमेट, मून, प्लॅनेट, रेनबो, सॅटेलाइट, स्पेस, स्टार, सन आणि व्हॅक्यूम. नेक्स्ट वर्ड लँड. अल्फाबेटिकल ऑर्डर ॲग्रिकल्चर, कॉन्टिनेंट, डेझर्ट, फॉरेस्ट, लँडलॉर्ड, लँडस्केप, लँडस्लाइड, माउंटेन, प्लॉट, रिजन आणि सॉइल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 3.1 कोरोमंडल फिशर्स या कवितेचा वॉर्मिंग अप आणि चिटचॅट अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.